3 वर्षीय अपहरण झालेल्या मुलीच्या घरी जरांगे पाटील यांनी दिली भेट. दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षे इकारा अमजद शेख राहणार फैसलाबाद कॉलनी तालुका अंबड या चिमुकल्याचं कोणीतरी अपहरण केलंय आणि त्यामुळे संपूर्ण बदनापूर शहरासह परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. याची माहिती मिळताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या मुलीच्या घरी कुटुंबियांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी त्यांच्या घरातूनच पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना कॉल करून सदर प्रकरणाचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी केली. पोलीस विभागाने या मुलीचा शोध घेण्यासाठी 5 पथके तैनात केली असून लवकरच या मुलीचा शोध घेतला जाईल. आपली पोलीस यंत्रणा या मुलीला शोधेल असा विश्वास यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. या बांधवांची 3 वर्षाची मुलगी आज 4था दिवस गायब. त्यामुळं आता कळालं आम्हाला. कळता क्षणी आम्ही इथं आलो, कारण ते घरातले सगळे माणसं धाय मोकळून रडायला लागले. शेवटी लेकरू लय महत्वाचं असतं आणि ते गेल्यानं त्यांना धीरच लागत नाही. आता DYSP साहेबांशी आमचं बोलणं झालंय, खांबे साहेबांशी. त्यांनी 5 पथकं सुद्धा यासाठी रवाना केलेले. रात्रंदिवस ते बघतात. पोलिसांच्या तपासांच्या बद्दलचा यांना पण काही संशय नाही, कारण ते करतायत यांच्या सुट्टीनं सगळे. आता मी SP साहेबांना सुद्धा बोललो, आता बन्सल सरांना सुद्धा. त्यांनी सांगितलं की आम्ही आणखीन याच्यामध्ये वेगळ्या अँगलनं तपास घ्यायचं काम सुरू करतोय. पुन्हा आम्ही स्पीड याच्यामध्ये घेऊन वेगळ्या अँगल, आता ते त्यांना माहिती असतात अँगल कसे काय करायचं, कसं करायचं. आणि मी अजय साहेबांना सुद्धा आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा आता हे विषय लगेच बोलतो आता. त्यामुळं त्यांचं लेकरू नक्की मिळेल आणि मिळावं ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतोय. आणि पोलीस प्रशासनाने आणखीन वेगळ्या अँगलनं याचा तपास ताकदीनं करावा, कारण स्थानिक पोलीस बांधव सुद्धा त्यांच्या टीमच्या माध्यमातून रात्रंदिवस काम करतायत. कारण पोलिसांच्या बद्दलच्या आणि तपासाच्या बद्दलचं यांचंही काय बांधवांचं यांचंही काय म्हणणं नाही. यांची मुलगी आहे 3 वर्षाची लेकरू. नक्की मिळेल, काळजी घ्या, नक्की मिळेल, काळजी करू नका. आई सोबत आम्ही सगळे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.